नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी भाग भाग 155. श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी भाग 155. मनुष्य धरून सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी इतकेच नव्हे तर दगड, धोंडे, माती, वनस्पती यांचे जे असणे आहे, हे असणे वस्तुतः आकारहीन आहे. त्याला जन्म मृत्यू नाहीत. सर्व विश्वांचे चलनवलन ज्यामुळे शक्य होते ते अगोदरचे, म्हणूनच हे केवळ असणेच होय. जयाचे आकारावीण असणे, जयाचे आकारावीण असणे, जया जन्म ना निमणे, जया जन्म ना निमणे, जे अवघेची अवघेपणे देखत असे, जे अवघेची अवघेपणे देखत असे. जे गगनाहुनी जुने, जे गगनाहुनी जुने म्हणजे अगोदरचे आहे म्हणूनच जुने, जे परमाणुहुनी साने, जयाचे निसान्निध्याने विश्व चळे, जयाचे निसान्निध्याने विश्व चळे. हे जे अगोदरचे असणे पण आहे, अर्थात ते वैयक्तिक असे कधीच नसते. सूर्य हा आपल्या ठिकाणी केवळ आणि केवळ स्वच्छ प्रकाश रूप सूर्यकिरणांच्या राशी रूपाने कधीही न मावळणारा म्हणजे नित्य उदय पावलेलाच असतो. तसे हे असणे पण आहे असे म्हणायला हरकत नाही. सूर्यकिरणांच्या राशी जो नित्य उदो ज्ञानी आसी, सूर्यकिरणांच्या राशी जो नित्य उदो ज्ञानी आसी, अस्तमानाचे जयाशी आड नाव नाही. आपल्या ठिकाणचे असणे पण हा साधा शब्द वापरून श्री निसर्गदत्त महाराजांनी जे पारंपरिक शब्दांनी जे शास्त्र ग्रंथात ज्ञान करून दिले आहे, तेच आणि तसेच अगदी तसेच ज्ञान श्री निसर्गदत्त महाराज आपल्या विलक्षण वाणीने सांगतात आणि कामाचे आहेत तितकेच सांगतात. हे अजून एक वैशिष्ट्य. अगोदरचे हा शब्द वापरून ते आपल्या जाणीवेला त्याच्या अंतिम ठिकाणी नेतात. जे तू सध्या स्वतःला समजतोस ते तू नाहीस, जे तू सध्या स्वतःला समजतोस ते तू नाहीस. इतक्या साध्या शब्दात ते थेट आपल्याशीच ओळख करून देतात. जेव्हा श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात ते तू नाहीस, तर साहजिकच आपल्या ठिकाणी प्रश्न उत्पन्न होतो की मग मी आहे तरी कोण, मग मी कोण? त्याचेही ते हेच उत्तर देतात, जे तू सध्या स्वतःला जे समजतो ते तू नाहीस. आपल्याला जास्त शास्त्र चर्चा, हे खरं की खोटं, कोण काय म्हणते, अशी माहिती वजा ज्ञान इथे अजिबात उपयोगी नाही. उलट ते माहिती असणारे ज्ञान जास्त गोंधळ करते आणि जास्त गोंधळ वाढवते. श्री निसर्गदत्त महाराज जे तू सध्या स्वतःला समजतोस ते काय काय आहे हेच प्रथम शोधायला सांगतात. श्री निसर्गदत्त महाराज जे तू सध्या स्वतःला समजतो ते काय काय आहे हेच प्रथम शोधायला सांगतात. हे ज्याचे त्याला मात्र चांगलेच माहीत असते, हे ज्याचे त्याला चांगलेच माहीत असते की तो स्वतःला काय काय समजतो ते
ते त्याला इतरांना सांगण्याची मुळीच गरज नाही. एकदा का आपण काय काय आहोत हे कळले म्हणजे त्याचे गाठोडे स्मृती संचयाच्या रूपाने जे आहे ते लगेच डोक्यावरून फेकून द्यायचे आहे, कारण ते आपण नाही म्हणून. तेव्हा अजून जर आपण प्रश्न विचारला की मग मी कोण आहे, तर नवीन गाठोड्यासाठी तुम्ही सामुग्री निर्माण करत आहात हे मात्र निश्चित समजा. माझ्या स्वतःच्या बाबतीत सांगायचे झाल्यास मी श्री निसर्गदत्त यांच्या या एकाच वाक्यामुळे त्यांच्या वाङ्मयाकडे वळलो. जे तू स्वतः सध्या स्वतःला जे समजतोस ते तू नाही बस. इथे कुणाला काहीच विचारायचा प्रश्नच येत नाही की का हो मी स्वतःला काय काय समजतो ते मला नीट सविस्तर सांगा ना जरा. कारण तुम्ही स्वतःला काय काय समजता ते तर कुणीच तुम्हाला सांगू शकत नाही, कारण ते तुम्हाला चांगलेच माहीत आहे. असो, उदाहरणार्थ मी देह आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी काळा आहे, गोरा आहे, तरुण आहे, वयस्कर आहे, निरोगी आहे, रोगी आहे, या वर्णाचा आहे, या गोत्राचा आहे, आशिया खंडातला आहे, बाप आहे, मुलगा आहे, इत्यादी. नंतर मी ज्ञानी आहे, मी अज्ञानी आहे, मी पापी आहे, पुण्यात्मा आहे, रागी आहे, लोभी आहे, इत्यादी इत्यादी. याचा शत्रू आहे, त्याचा मित्र आहे, या धर्माचा आहे, ब्रह्म आहे, चिदानंद रूपम शिवोम आहे. असं जर मी स्वतःला काही समजत असेल तर ते मी मुळीच नाही आणि ते मी नाही. इथेच आपण थांबायला हवे आणि ते मी नाही इथेच थांबायला हवे. इथेच पूर्ण विराम द्यायला हवा. मी कोण आहे, मी काय आहे या बाबतीत खरेच मला काहीच माहित नाही असे मनापासून जर वाटत असेल तर तसे वाटणे यालाच शुद्ध असणेपणा म्हणता येईल. अशा प्रकारे आपले जागेपण जागे झाले की स्वप्नातील महापुरात कुणीच वाहून जाऊ शकत नाही. स्वप्नातील महापुरात कुणी वाहून जात नाही, तशी आपली अवस्था होते. ना तरी चेलिया नंतरे न बुडीजे स्वप्ने चेनी महापुरे. ना तरी चेलिया नंतरे न बुडीजे स्वप्ने चेनी महापुरे. वास्तविक पाहता जे आहेपणाने आहे ते अगोदरचेच आहे. वास्तविक पाहता जे आहेपणाने आहे ते अगोदरचेच आहे, अनादि सिद्धच आहे. तेथे व्यक्त किंवा अव्यक्त असे भाव मुळीच नाहीत. म्हणजेच तेथे उत्पत्ती स्थिती नाश नाहीत. पण त्याच्या ठिकाणी भासणारे मात्र व्यक्त अव्यक्त असे प्रत्ययाला येते. तरंग ही पाण्याहून निराळी वस्तू आहे असे समजत असेल तरच व्यक्त अव्यक्त भाव किंवा तरंगाचे असणे किंवा तरंगाचे नसणे असे राहील. मूळ पाण्याला न व्यक्त दशा आहे न अव्यक्त दशा आहे. सर्वत्र एकच एक चैतन्य असण्यामुळे त्याला कुणाशीही म्हणजे कशाशीही आणि कशाशीही व्यापार करता येत नाही व कुणीही किंवा काहीही त्याच्याशी व्यापार पण करू शकत नाही, कारण ते पण मुळात चैतन्यच असेल. म्हणूनच मज तरंगपण असे की नसे, मज तरंगपण असे की नसे, ऐसे हे उदका प्रती कहीं भासे, ते भल तेव्हा जैसे तैसे उदकची. म्हणजे आता मी तरंगरूप झालो आणि आता मी तरंगरूप नाही असे पाण्याला
कधीच वाटत नाही. पाण्याला कधीच वाटत नाही. नमस्कार.